2025 आम्ही आज राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ गोवा स्टेट मी राज्याध्यक्ष आणि आमची कमिटी असा ही गोवा राज्याची कमिटी असा सर आणि पहिले जे हे नॅशनल लेवलाक युनियन रजिस्टर आसा आणि आम्ही गोंयान आमकां तेंच्यांनी ऑथॉरिटी लेटर दिवन आमी हे युनियन चलयता। पहिले जे युनियन आसा ते आमी म्हाळुंगे नेसले कंत्राटी कामगारांचे जे युनियन आसा ताका जॉईन केलेले आसा, ह्या युनियन हेच्या अंडर जॉईन केलेले आसा। त्या कामगारांचे जेन्ना जॉईन जाले आणि आमी चार्ट ऑफ डिमांड घातलो, कामगारांचे जे समस्या आसल्यो ती चार्ट ऑफ डिमांडान आमी हे केल्यो आणि 10 मार्च 2013 कंपनीक आणि कॉन्ट्रॅक्टरांक सबमीट केलेले। त्याच्या उपरांत तेंच्यांनी काय आमकां रिस्पॉन्स दिवं ना। परत आमी 24 मार्च 2025 तांकां रिमाइंडर लेटर दिलें की आमचो मॅटरान बेगीन आमची समस्या आहा ती सोड्या म्हणून। त्या समस्यान काय सांगलेलें आमी की आमच्यो पगाराची वाड आसली ती सांगलेली आणि जे कामगारांक 2013 पासून इलिगल सस्पेंड केलेले आसा, टर्मिनेट केलेले आसा, त्या कामगारांक घेवपाचे। आणि एक इश्यू आसलो तो अनस्किलाचो इश्यू, ते अनस्किल तेंचे स्टॉप केलेले आसा ते स्टार्ट करा म्हणून सगळे बारीक बारीक इश्यू घातलेले आसा। ते आयकना मॅनेजमेंट नेस्ले कंपनी आणि कॉन्ट्रॅक्टर कशे दुर्लक्ष करता म्हणून आमी तांकां परत 7 तारखेक एप्रिलाचे कमिशन लेबर कमिशनर आसा त्या लेबर कमिशनराक आमी लेटर दिले आणि सांगले की हे मॅटर मातसो लक्ष घाला आणि तांकां आमकां इकडे हाडून पासून आमचो मॅटर सॉल्व करचो म्हणून परत रिमाइंडर लेटर दिले। तरी हे लेबर कमिशनर जे आसा पणजेचे ते लक्ष काय घालूं ना त्या मॅटराक। इवन सेक्रेटरीन लेटर दिलें तांकां, सांगलें कमिशनराक की हे मॅटरान सॉल्व जातल्या बेगीन हे मॅटर एक्शन घे म्हणून। जेन्ना लेबर कमिशनराक मेळ्ळे तो म्हणटा म्हापसा वचपा, म्हापसा पण ताका सांगला म्हणटा असिस्टंट लेबर कमिशनर पावर म्हणटा कन्सिलेशन ऑफिसर म्हापसा म्हणटा मिलिंद गोवेकर म्हणून आसा। थिसर आमी ताका वचोन मेळ्यो, मे म्हयन्यात मेळ्यो, पयल्या विकाक मेळ्यो। तो म्हणटा ना आपणाक टायम ना सद्या आणि कॉन्ट्रॅक्टर तो करीत तो कायदो म्हणटा। म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आमी जे म्हणटा की कॉन्ट्रॅक्टर समजा आपणाक जाय तेन्ना काडटलो आनी जाय तेन्ना होडयतलो तो सांगता, कमिशनर सांगता, म्हापसा एलसी सांगता तो आपणा कॉन्ट्रॅक्टर तो जाय तेन्ना काडूं शकता, जाय तेन्ना घेवं शकता। तशेंच आमचे पत्रव्यवहार आमचो चालूच आसा। इवन आमच्या सेक्रेटरी लेटर दिल्यात ताका 13 तारखेक दिला। परत माननीय मुख्यमंत्र्यान ताका 9 तारखेक ह्या म्हयन्याच्या जुनाचे 9 तारखेक लेटर दिला लेबर कमिशनराक हे मॅटर एक्सचेंज घेवपाची। तरी हे कंपनी हे आमचे कमिशनर आहा ते तांकां सांगना की आमच्या वांगडा मिटींग बसान काय सांगना। आमी तांकां लेटर दिल्लेले आसा। हे आमच्या नेस्ले कंपनी ते दीस आमी 20 जून 2025 तारखेक लेटर दिला कंपनी। काय सांगला, एक तर आम्ही कामगारांचे डिमांड मी सॉल्व करपाक रेडी ना आणि कामगारांक इलिगल काढलेले आसा, त्या कारणान कामगारांची उपासमारीची प्रश्न येयल्लो आसा। ते कामगारांची फॅमिली कामगारांचे ते हेंचे जगपाचे कशे हे कंपनीक सांगून बघले आमी ते कशे आयकपाक रेडी ना। आमच्या कंपनीच्या समोर धरणात आंदोलन चालू आसा। आज 2 महिने 27 दीस धरणा आंदोलन चालू आसा। तांकां ते आमकां वायस तेंचे रिस्पॉन्स ना तेंचो कंपनीचो। म्हणजे तांकां आमी 20 तारखेच्या लेटरान सांगला की समजा तुमी आयकपाक रेडी ना जाल्यार कंपनीच्या समोर आमी तुमचे पुतळे 4 आमचे पुतळे उभे करतले मॅनेजमेंटाचे, तुमचे मॅनेजमेंटाचे फोटो स्टेटस जे बॅनरार हाडटल्यो, कंपनीचो जो लोगो आसा नेस्लेचो लोगो बॅनरार हाडटल्यो आणि ढोल ताशा आणि म्युझिक इन्स्ट्रुमेंट आणि ते घेऊन आमी आसतले आंदोलन चालू आसतले आणि आमच्या हातीन चप्पल आसतले ते आमी ऑलरेडी लेटरान सांगलेले आसा। हे कंपनी जर समजा आपली लज प्यारी आसा, इज्जत आसा जाल्यार कंपनीन आमकां ह्या 2 दिसां भितर बेगींतल्या बेगीन हे प्रश्न सॉल्व करपाक जाय। शेनवार आयतारा पयलीं काय ते आमकां सांगपाक जाय ना जाल्यार आमी सोमारच्यान जे सांगल्या जशे लेटरान सांगल्या प्रमाणे आमी हे तेंचे बॅनरार फोटो हाडटले आणि तेंचे जोडे मारून आंदोलन करूची पाळी येवतना हे आमकां दिसता। आणि आमी म्हणून हे दिसता की कंपनीन आपली खंय तरी इज्जत दवरूची आणि मॅटर आमचो बेगींतल्या बेगीन सॉल्व करचो। आणि एक आसा की हे आमचे लेबर कमिशनर आसा ते आमकां आमच्या वांगडा ते मॅनेजमेंटा बसून टाळटा कितें काय खबर ना। आयज माननीय सेक्रेटरी लेटर दितात मॅटर सॉल्व कर म्हणून, तरी तो हे कमिशनर आयकना, माननीय मुख्यमंत्री दिता। म्हणजे आज आमच्या मुख्यमंत्र्याचो अपमान जाल्लो आसा। म्हणजे ताका सुद्दां ते रिस्पेक्ट दिना, आमकां काय रिस्पेक्ट दितले कामगारांक।
ते सरळ सांगतात तुम्ही कंत्राटी कामगार, हे कमिशनर सांगता. म्हणजे कंपनी काय म्हणते, कंपनी आणि बऱ्याच झाली म्हणते. आमची प्रत्येक लेटरास आमच्या माननीय मुख्यमंत्री वयता, माननीय आमचो लेबर मिनिस्टर वयता, आणि जी लेटरां वयता ती खंयच्या खाची वापरता ते आमकां खबर नासता. ती लेटरां तेंच्यांनी खंय तरी तेंच्यांनी कोणाक तेका धाडटा तेका ती सांगपाक जाय बाबा सीएम बाबा तुका लेटर येयला कितें करुया. कांयच ना, अजून एका मिनिस्टराचो रिस्पॉन्स ना. फक्त आमी आमच्या माननीय मुख्यमंत्र्याक जावचो जेन्ना मेळ्ळो रवींद्र भवनात तेन्ना तेणी एक लेटर बरोवन दिलें आनी एका आमच्या कमिशनराक सांगलेलें आसा की मॅटरीन लक्ष घाल इमॅजिनेटली. तरी कमिशनर सुशागात बांदला. आनी जो पणजेचो लेबर कमिशनर तो सांगता ना म्हापसा सांगला. म्हापसा म्हणटा आपणाक टायम ना, तुजी मेजॉरिटी कितकी आहा, हें कितकें. मी जाल्यार पयलीं आमकां लेटर काड, दोनूय पार्टींक आपय, मागीर मेजॉरिटी फुडल्या बघया. एक तर कामगारांचे उपासमारीचो प्रश्न येयलेलो आसा, आमी करचेले काय अशें तर प्रत्येक कामगारांक इलिगल काडलेले आसा. तो लक्ष्मण गांवकर एका इलिगल काडलेलो आसा कामाचो काडलेलो इलिगल काडून उडयला. 8 दीस सुटी घे म्हणून सांगलो, आतां घेवना. परत दुसरो निखील गांव मोबायल कामार घेवन येयल्लो, तेणी सांगलें आपली आजी बरी ना म्हणून मोबायल हाडलो. तरी ते सांगलें ना एचआरान सांगला, तेका काडलो 8 दीस सुटी दिली, त्या घेवना. आतां लेबर कमिशन मॅटर चालू आहा. ती लेबर एसिस्टंट लेबर कमिशनर बिचोले धाडटा, बिचोलसून म्हापसा धाडटा. म्हणजे तांकां तीसो पावर ना की कामगारांचे प्रश्न सोडोवच्या खातीर. ते लेबर कमिशनर जाय कित्याक. हे लेबर मिनिस्टर आमी हांगासून रिक्वेस्ट करता की हे लेबर कमिशनर एसिस्टंट लेबर कमिशनर किंवा लेबर कमिशनर तांकां तर जमाना दुसऱ्या कोणाक तरी हाडून तांकां बसया. हे कामगारांचे प्रश्न सॉल्व करतलो कोण, हेच आमी सांगूंक सोदता. आनी कंपनीन काय केलें, आमकां कामाक घेवचें पडटा म्हणून ओव्हर टायम पॉलिसी चालू केली. आमी ऑलरेडी डिमांड दिला की जे कामगारांक गरज आसा आमच्या भुरग्यांक घ्या, जे कोण काडलेले इलिगल काडलेला तांकां कामार घ्या म्हणून. आमी लेटर दिल्या कामाक घेवना, तेंच्यांनी घेवना. ओव्हर टायम पॉलिसी चालू केली. आमी परत लेटर दिला तांकां. आमी त्या लेटरान सांगलें की ओव्हर टायमची पॉलिसी तुमी चालू केल्या ती बंद करा आनी आमच्या कामगारांक घ्या म्हणून. तेंच्यांनी जे एचआर आहा ते सांगता हे कॉन्ट्रॅक्टर एचआरान सांगला ओव्हर टायम 3 म्हयन्यांक 3 ओव्हर टायम म्हणून. आतांचे बघून ओव्हर टायम तेंचे म्हयन्यांक 15 ओव्हर टायमाच्या वयर वयता. म्हणजे आज ते आमकां कामाक घेवचें पडटा म्हणून ते ओव्हर टायम हाडयला पॉलिसी केल्या. म्हणून तांकां आमी ऑलरेडी सांगलेलें आहा, ते दीस सांगलेले आहा. हे जर जायना जाल्यार आमी आतां आमकां मिडियाच्या माध्यमांतून आमी आझाद मैदानार सांगता तांकां 2च दीस खाली दिता. फाल्यां शुक्रार आनी परवा शेनवारा पर्यंत काय रिस्पॉन्स ना जाल्यार सोमारच्यान आमी जशें सांगला तशें तेंचे बॅनर तेंचे स्टेटस हाडटलो. फॅक्टरी मॅनेजर, एचआर मॅनेजर आनी कंपनीचो लोगो आसतलो. ती तेंच्यांनी आपली लज वयता जाल्यार तेंच्यांनी दखलेची घेवची. आणि आमच्या कडेन ढोल ताशे म्युझिक इन्स्ट्रुमेंट सगळे आसतले, हातीन चप्पल आसतले. तर जोडे मारो आंदोलन जावना हे आमकां दिसता की जावं जायना की बऱ्या भशेन हे सॉल्व जावचें आमकां दिसता. हे कामगारांचे आज फॅमिलीचे सगळे ते भुरगीं बाळा तेंचे जगपाचें म्हणून कशें. आनी भितर सांगता ते कामगारांक सांगता बसता तितके दीस बसोनी काय आमकां फरक पडना. ते कॉन्ट्रॅक्टर कितें करतले ते सांगता. सीएम कडेन वचून सीएम कितें करतलो, एमएलए कडेन एमएलए कितें करतलो ते सांगता. कॉन्ट्रॅक्टर सांगता. आयज आमच्या एमएलएंचो सीएमांचोच अपमान जाता. म्हणजे आमी सरकाराक सांगूंक सोदता की तुमी बेगींतल्या बेगीन हेंची एक्शन घेवची. मेन हे लेबर कमिशनर आसा ते आज लेबर कमिशनर हे मॅनेजमेंट कमिशनर जाल्लेले आसा, भांडवलदारांचे कमिशनर. आयज जर आमची जर चुकी आसता जाल्यार ते कंपनी डायरेक्ट कंप्लेंट करतले आसले आनी सांगतले आसले की अशें केलां, डायरेक्ट नोटीस काडटले आसले तुका हियरिंग चालू. आयज आमी लेटर दिवन 3 महिने जाले तरी लेबर कमिशनर हे काडिना, लेटर काडिना तांकां. म्हणजे कामगारांनी अशेंच मरपाचें. नाल्यार आमी सरकाराक रिक्वेस्ट अशी कंत्राटी कामगार नाका कंत्राट सिस्टमच बंद करून उडया, परमनंट सिस्टम ते चालू करा. ते कंत्राटरांचे आनी ते त्रास नाका कामगार. आज एकच कंपनी अशे भरपूर कडेन जाल्लेले आसा, कोण सांगोंक सोदिना. जो कोण आज उलोवंक वयता कमिशनरा कडेन ताका वरतून प्रेशर घालता ते तुका काडून उडयतले म्हणून. अशें आमच्या मी एका माननीय लेबर मिनिस्टराक रिक्वेस्ट करता की तेणी सांगपाचें अशें जाहीर करपाचें की जे कोणाचे कामगारांचे अन्याय जाल्या तेंच्यांनी आपणाक मेळ्ळा आपल्या लेटर करा म्हणून. कितकीशी लेटरां येतली मिनिस्टराक की हे कामगार हे कंपनीन अन्याय जाता, हे कामगार हे कॉन्ट्रॅक्टर अन्याय करता. अशें एकच जाहिरात लावची. हे सरकाराक जर रिक्वेस्ट करता की न्ही जाहिरात लावची की हेंकां हें करपाक जाय की कोणाचो प्रॉब्लेम जाला तेंच्यांनी बरोवन दिवपाक जाय. कितकेशेच कंप्लेंटी येतल्यो तेन्ना कळटलें खंय तरी आज कामगारांचे खरोच कंत्राटी कामगारांचे अन्याय जाता म्हणून. एक कंत्राटी कामगार म्हणजे हायर आनी फायर कांयच तांकां कांयच पडलेलें ना. म्हणजे आमी जगपाचें कशें. आज कंपनी कडेन 2 महिने 27 दीस जाले आंदोलन चालू आसा, कांयच रिस्पॉन्स ना. इवन ते फूल लायता. आमी परमिशन घेतलेली आसा, सरपंचाक सांगता ते परमिशन कशी काय दिल्या. आमच्या अगेन कंप्लेंट करा.
आम्ही आमच्या माननीय कलेक्टर DGP सगळ्यांक लेटरां दिल्लेली आसा आणि तांकां सांगून आमी ते पीसफूल मार्गान हे केल्लेले आसा. लास्ट पर्याय म्हणजे आमकां न विलास आमी एक लास्ट शेवटाचे सांगता की कंपनीच्या समोर NSK म्हाळुंगे बिचोले कंपनीच्या समोर आमी फॅमिली हाडटले आणि जोडे मारो आंदोलन करता जाय नाल्यार फाल्यां आनी परवा 2च दीस दिता त्या सोमारच्यान स्टार्ट करता जोपर्यंत निभावना तोपर्यंत आमचे चालूच रावतले प्रोटेस्ट चालूच रावतले इतकेच सांगता. कितक्या जाणांक काढलं कामांक? काढलेले 22 टोटल 30 वर्करांच्या भायर काढलेले आसा इलिगल. थोडे फावटी म्हणजे काय करते कामा खातीर पोटा खातीर खंय तरी वयचे पडटा. हे आमची कमिटी मेंबर आसा थोड्यांक काढलेले आसा ते थोडे काय पोटा फाटून खंय तरी कित्याक लागून तिंगा काडलें? इलिगल काडप आनी सांगता तुका 8 दीस सुटी घेव येवं नाका म्हणून हेच तांचो आनी काय ना. आमी सांगले लिगली काडा. इवन मी प्रेसिडेंट आसा नेस्ले कॉन्ट्रॅक्ट वर्कर युनियन प्रेसिडेंट आसलो 2013 फॉर्म केल्ले म्हाका काडल्या उपरांत 1 दिसान केस जिखलो. कोर्ट सांगता की इलिगल ठरयलो कोणाक मॅनेजमेंटा कॉन्ट्रॅक्टर आनी ताका सांगलें की डायरेक्ट रिइन्स्टेट कर म्हणून. मी 2006 सालान जॉईन जालो नेस्ले कंपनी आणि 2013 म्हाका सस्पेंड केलो आणि कोर्टान सांगलें इलिगल ताका सस्पेंड केला तूं डायरेक्ट रिइन्स्टेट कर म्हणून सांगलें ताका आणि तो म्हाका 5th एम्प्लॉयमेंट कामाक घेता आणि हो कमिशनर सांगता की बॉर्डरींग बरयल्लें ना म्हणटा. मी कमिशनराक विचारल्यार रिइन्स्टेट म्हणजे काय म्हाजी जागा तीच आसा म्हाका सस्पेंड केला म्हाका टर्मिनेट करूं ना आनी डिसमीसो करूं ना. म्हणजे तो सांगता आतां कोर्टाक चलो कोर्टाक आमी खंय वचपाचें हांच्या घरा कडेन वचपाचें आमी मॅटर घेवन वचपाचें कोणा कोर्टान तो जिखोवन तर हे आयकना कमिशनर तेच सांगता मागीर वचपाचें खंय परत कोर्टाक वयचें पडलें आणि सांगता ना कोर्टाक ते तांचें चालू आसा हे कमिशनराक सांगता कोर्टाक खंय वयतलो आमी कोणा कडेन न्याय मागतलो हे दिवपाक रेडी ना. हे पद्दतीन हॅरेसमेंट चालू आसा काय हे कंपनी असली कंपनी. तुम्ही आता मेरेन खंयचे अशे पॉलिटिकल पार्टी जे आसता पळय तांचे कडेन तुमी वचून हें करूं ना? आमी पॉलिटिकल पार्टी म्हणजे MLA आमचो चंद्रकांत शेट्टी मानी ताका आमी मेळयले आसा दोतोराक मेळयले आसा. त्यांनी फोन करून सांगले हांकां मेळा म्हणून त्यांनी काय रिस्पॉन्स दिवना म्हापसा एलसीन काय दिवना. परत MLA एक मेळ्यो हांवें दुसरो पेमेंट शेटाक मेळ्यो तो मला आपूण फोन करून सांगता तेणी आज पर्यंत काय सांगना. आमी फक्त मेळ्यो ते आमकां सीएमान माननीय मुख्यमंत्र्यान फक्त तांकां एक लेटर दिलें की सॉल्व कर पण ते माननीय मुख्यमंत्र्यान सुद्दां तेंच्यानी अपमान केल्लो आसा. आमी म्हणटा तेजो अपमान जावचो ना. ते तसोच अपमान करतात ते आमकां ह्या कंत्राटी कामगारांक ते काय करता रिस्पॉन्स दिले आणि तेच भितर सरळ सांगता कामगारांक ते कितले दीस बसून काय पडलेले ना म्हणून आमी तो प्रोटेस्ट चालू केल्लेलो आसा आणि आमचो चालूच उरतो जोपर्यंत दिवाना हे कंपनीचें नांव घाण जातलें तेंचें नांव घाण जावन आमकां दिसता तांकां समजा ते दिसता जाल्यार चालू आसूं इतकेंच सांगतात आनी काय. हमारी मांगे राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचा राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचा राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचा